मंडळी, काल दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी तरडोली इथं भव्य दिव्य असं सरदार भापकर केसरी मैदान मोठ्या दिमाखात पार पडलेलं आहे। खरं तर हे मैदान मागच म्हणजेच 24 सप्टेंबरला पार पडणार होतं, पण पावसामुळे आयोजनकर्त्यांनी मैदान पुढे ढकललं होतं। पण अखेर ते मैदान काल म्हणजेच 31 ऑक्टोबरला पार पडलंय। म्हणजे या मैदानाचं खास आकर्षण होतं या मैदानात असणारी बक्षिसं। थार, टाटा एस टेम्पो, बुलेट बाईक, शाईन बाईक आणि त्या सोबतीला काही रोख रकमेची बक्षिसं सुद्धा या मैदानात होती। पण मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे मैदानात मोठ्या संख्येने बैलगाडा न आल्यामुळे मैदानातील थारचं बक्षीस आयोजकांकडून कॅन्सल करण्यात आलं आणि 1 नंबरला टाटा एस टेम्पो हे बक्षीस ठेवण्यात आलं। म्हणूनच कालच्या मैदानात कोण ठरला टाटा एस टेम्पोचा मानकरी आणि त्यासोबतच या मैदानाचा संपूर्ण निकाल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। मंडळी, पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यात तरडोली गावाचं नाव आहे। याच गावात बाळासाहेब भापकर यांचं कुटुंब राहतं। बाळासाहेब भापकरांना त्यांच्या भागात वांजळे भाऊ म्हणून सुद्धा ओळखतात। पानिपतमध्ये त्यांच्या पूर्वजांनी जी कामगिरी बजावली त्या पराक्रमाचा जागर व्हावा, त्यांच्या कामगिरीची लोकांना आठवण राहावी या हेतूनं बाळासाहेब भापकरांनी या सरदार भापकर हिंद केसरी मैदानाचं भव्य दिव्य नियोजन केलेलं होतं। अगदी सामान्यातल्या सामान्य गाडी मालकाला या मैदानात सहभागी होता यावं म्हणून 5,000 रुपये एवढी नाममूल्य प्रवेश फी बाळासाहेब भापकरांनी ठेवलेली होती। म्हणजे या मैदानात सगळ्यात महत्त्वाची समालोचनाची जबाबदारी पार पाडली पेडगावची मुलूक मैदानी तोप आणि बैलगाडा क्षेत्रातील एक नामवंत बैलगाडा समालोचक सुनील मोरे यांनी। त्यांच्या सोबतीला मयूर तळेकर आणि प्रवीण घाटे यांनी सुद्धा त्यांच्या समालोचनानं या मैदानाला रंगत आणली। या मैदानात झेंडा पंचाची प्रमुख जबाबदारी बैलगाडा क्षेत्रातील सुप्रसिद्ध झेंडापंच धनावडे बापू यांनी पार पाडली। या मैदानाबद्दल बोलताना समालोचक सुनील मोरे मागे म्हणाले होते की हे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं मैदान आयोजित करण्यात आलंय। महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील गाडी मालक या मैदानासाठी येणार आहेत। विशेष म्हणजे ऑनलाईन नोंदणीची सुविधा असल्यामुळे गाडी नोंद करण्यासाठी बैल मालकांना सोपं झालं आणि मैदानही उजेडीच्या आत एका दिवसातच पार पडलं। लाईटची सोय केली जाणार नाही आणि जर बाय चान्स गाड्यांची संख्या वाढली तर उद्या सकाळी फायनल घेण्यात येईल, नाहीतर 6 वाजण्याच्या आतच फायनल घ्यायचे आहेत असं आयोजकांनी अगोदरच बैलगाडा मालकांना कळवलं होतं। म्हणजे या मैदानाचा जवळपास 100 फुटाचा पल्ला आणि 10 पाट्या होत्या। लांबून येणाऱ्या मालकांच्या बैलांसाठी आयोजकांनी चाऱ्याची व्यवस्था सुद्धा केली होती। एवढंच नाही तर सुरक्षेसाठी बॅरिकेड्स आणि इमर्जन्सीसाठी ॲम्ब्युलन्सची सुविधा सुद्धा या मैदानात करण्यात आली होती। हजारोंच्या संख्येनं बैलगाडा शौकीन या मैदानात उपस्थित होते। जागेवर जर गाडी फॉल झाली तर लगेच कळावं म्हणून झेंड्यापाशी कॅमेऱ्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती। म्हणजे या मैदानाचं संपूर्ण यशस्वी आयोजन हे भापकर घरातील बाळासाहेब भापकर उर्फ वांजळे भाऊ, शरद भापकर आणि नाना गरुड यांनी केलं होतं। चला तर मग वेळ न घालवता आपण या मैदानाचा निकाल बघूया। सुरुवातीला क्वार्टर फायनलमध्ये ज्या गाड्या राहिल्या त्या गाड्यांचा आपण निकाल सर्वात पहिल्यांदा बघूया। तर बघा, क्वार्टर फायनलच्या 6व्या क्रमांकावर राहिली तास क्रमांक 7 वरती धावलेली गाडी अनुजा नितीन शेवाळे हडपसरकरांचा बावऱ्या आणि अमित शेठ पिसाळ करवडीकरांचा भिवघाट एक्सप्रेस वजीर ही गाडी। या गाडीला 13,000 रुपये रोख रक्कम आणि मानाची ढाल म्हणून बक्षीस देण्यात आली। त्यानंतर मैदानातील क्वार्टर फायनलचा 5वा क्रमांक मिळवला तास क्रमांक 2 वर धावलेली गाडी जय गणेश प्रसन्न दत्ताभाऊ गायकवाड यांचा राजा आणि हेमंत फुलोरे यांचा हरण्या। या गाडीला रोख रक्कम 15,000 रुपयांचं बक्षीस देण्यात आलं। यानंतर या मैदानातला क्वार्टर फायनलचा 4था क्रमांक मिळवला तास क्रमांक 3 वर धावलेली गाडी संग्राम भैया बनकर आणि स्वर्गीय बाळू पाटील पनवेल यांचा 78-78 पक्षा आणि बबन दादा लासुर्णेकरांचा रोमन। म्हणजे या गाडीला रोख रक्कम 20,000 रुपये आणि मानाची ढाल बक्षीस म्हणून देण्यात आली। यानंतर आपण या मैदानाच्या क्वार्टर फायनलमध्ये पहिल्या 3 क्रमांकाची बक्षिसं कोणत्या गाड्यांनी मिळवली हे पाहूयात। म्हणजे या मैदानातल्या क्वार्टर फायनलचा 3रा क्रमांक मिळवला तास क्रमांक 5 वर धावलेली गाडी चिमण्या ग्रुप वेळापूरकरांचा चिमण्या आणि विसापूरकरांचा रतन या गाडीनं। या गाडीला रोख रक्कम 25,000 रुपये आणि मानाची ढाल बक्षीस म्हणून देण्यात आली। यानंतर या मैदानात द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली निसर्ग गार्डन कात्रज पुणे सुभाष तात्या मांगडे गोरक्षेठ मांगडे यांचा घरचा साज गरुडा आणि वजीर ही गाडी। या गाडीला रोख रक्कम 31,000 रुपये आणि मानाची ढाल बक्षीस म्हणून देण्यात आली। म्हणजे या मैदानात क्वार्टर फायनलची आणि शाईन गाडीची मानकरी ठरली अनुजा सबकास मुरुम आणि शारदा पाटील पुणे यांचा लक्षा आणि सोनूशेठ भोपतराव कडवकरांचा राजा ही गाडी। या गाडीला सुंदर अशी शाईन गाडी आणि मानाची ढाल बक्षीस म्हणून देण्यात आली। म्हणजे हा झाला क्वार्टर फायनलचा निकाल। आता आपण या मैदानातल्या पूल फायनलचा निकाल बघणार आहोत, ज्यासाठी तुम्ही व्हिडिओ खरं तर शेवटपर्यंत बघत आहात। म्हणजे या मैदानात
पहिल्या क्रमांकाला खरं तर थार बक्षीस देण्यात येणार होती, पण मैदानात गाड्यांची संख्या कमी आल्यामुळे आयोजकांनी या मैदानातील थारच्या गाडीचं बक्षीस कॅन्सल केलं आणि त्याऐवजी टाटा एस टेम्पो त्यांनी पहिल्या क्रमांकाला बक्षीस म्हणून ठेवली. दुसऱ्या क्रमांकाला बुलेट आणि 3 ते 6 या नंबरला शाईन गाडी बक्षीस म्हणून देण्यात आली. चला तर मग बघूया त्या मैदानाच्या फायनल फेऱ्याचा निकाल. मंडळी, सरदार भापकर केसरी या मैदानाच्या फायनलमध्ये 6व्या क्रमांकावर राहिली. तास क्रमांक 1 वर धावलेली गाडी जय पराजय नाशिककरांचा गुरु आणि दैवत शेठ गोवेकर, सागर शेठ शेळके आणि लाल माती कुस्ती केंद्र लोणंदकरांचा 24 कॅरेट सोनं असा सोन्या. या गाडीचे ड्रायव्हर होते छोट्या ड्रायव्हर कुराळे. म्हणजे या गाडीला सुद्धा शाईन गाडी आणि मानाची ढाल बक्षीस म्हणून देण्यात आली. या मैदानात 5वा क्रमांक मिळवला तास क्रमांक 6 वर धावलेली कृष्णा सचिन शेठ गोडांबे, राहुल शेठ काटे मुळशीकरांचा बागड आणि आनंद शेठ तारेकर, वैभव शेठ पाटील, सर्वेश शेठ पाटील यांचा वादळ या गाडीनं. या गाडीचे ड्रायव्हर होते सचिन मामा पिंपोडेकर. या गाडीला शाईन गाडी आणि मानाची ढाल बक्षीस म्हणून देण्यात आली. यानंतर 4थ्या क्रमांकाची मानकरी ठरली. तास क्रमांक 2 वर धावलेली गाडी निसर्ग गार्डन कात्रज पुणे, सुभाष तात्या मांगडे पुणे यांचा सप्तहिंद केसरी सुंदर आणि फौजी ग्रुप बुलढाणा यांचा बब्या ही गाडी. या गाडीचे ड्रायव्हर होते फलटण तालुक्याची आणबान आणि शान सोमा ड्रायव्हर तरडपकर. याही गाडीला शाईन गाडी आणि मानाची ढाल म्हणून बक्षीस देण्यात आली. पुढे तृतीय क्रमांक मिळवला तास क्रमांक 3 वर धावलेली गाडी पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई यांची रायफल आणि जगदीश बाप्पू शिंदे आणि महाराष्ट्र केसरी दत्ताभाऊ गायकवाड यांचा पिस्टन 22 अकरा गाडीनं. ही गाडी मारली सनी ड्रायव्हर उरुळीकर यांनी. या गाडीला शाईन गाडी आणि मानाची ढाल बक्षीस म्हणून देण्यात आली. यानंतर या मैदानात दुसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली. तास क्रमांक 4 वर धावलेली गाडी मोर्या प्रसन्न, कैलासवासी बाळासाहेब तावरे पाटील आणि अभिषेक तावरे पाटील मोरगाव, संदीप उर्फ पिंटूशेठ गुरव, सरपंच लक्ष्मण पाटील दरंग यांचा सुंदर उर्फ कॉकटेल आणि कुमारी सई मोडक वडकी यांचा भारत केसरी बैजा ही गाडी. या गाडीचे ड्रायव्हर होते बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगड. या गाडीला बुलेट गाडी आणि मानाची ढाल बक्षीस म्हणून देण्यात आली. आणि मंडळी, सर्वात शेवटी सरदार भापकर केसरी किताबाची मानकरी ठरली. नाथसाहेब प्रसन्न, आई तुळजाभवानी प्रसन्न, कुमारी सृष्टीप्रिया गौतम भैया काकडे निंबूत यांच्या नावे पळालेली गाडी मोहिल शेठ धुमाळ, सचिन शेठ घरत यांचा बकासूर आणि रणजित सर निंबाळकर यांची नवीन खरेदी सरजा. मंडळी, ही गाडी पळवली विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांनी. या गाडीला आयोजकांकडून नवी चकचकीत टाटा एस टेम्पो गाडी बक्षीस म्हणून देण्यात आली. सर्व बैलगाडा मालकांचं आणि चालकांचं विशेष भारी टीमकडून हार्दिक अभिनंदन. तर बघा, या अशा पद्धतीनं हे सरदार भापकर केसरी मैदान मोठ्या उत्साहात पार पडलंय. थार कॅन्सल झाली म्हणून बरेच शर्यत शौकीन नाराज झाले होते, पण तरीही मैदान फार अटीतटीचं झालं. असो, पण तुम्हाला नेमकी या मैदानात पाहिलेली कोणती गाडी आवडली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपले विशेष भारी यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.